आज आपण पाक न बनवता मिक्सरमधून तीळ गुळाचे लाडू साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे. एका हाताने तीळ गुळाचे लाडू बनतील एवढ्या साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण इथे तीळ गुळाचे लाडू बनवणार आहे. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर येथे मी 2 वाटी तीळ घेतलेले आहे. घरातील कोणत्याही वाटीच्या सहाय्याने तुम्ही हे माप तयार करू शकता. तर येथे मी हे तीळ गावरान घेतलेले आहे. तुम्ही दुकानातील पॉलिशचे तीळ वापरले तरी सुद्धा चालेल. पॉलिश केलेल्या तिळापेक्षा गावरान तिळाची चव ही खायला खूप छान लागते. त्यामुळे मी येथे गावरान तिळाचाच वापर करणार आहे. गावरान तीळ तुम्हाला दुकानामध्ये सुद्धा मिळू शकता आणि नाहीच मिळाले तर तुम्ही पॉलिशचे तीळ वापरले तरी सुद्धा चालेल. तर सुरुवातीला आता आपण हे तीळ भाजून घेणार आहे. सुरुवातीला कढई चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतरच आपण यामध्ये 2 वाटी तीळ घालून घेणार आहे. तीळ भाजत असताना आपल्याला मंद आचेवरतीच तीळ भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजत असताना आपल्याला काळजी घेऊनच तीळ भाजायचे आहे. तीळ कच्चे राहायला नको. तीळ कच्चे राहिले तर आपले लाडू सुद्धा खराब होऊ शकतात. आणि तीळ करपायला सुद्धा नको. तीळ करपले तर ते खायला कडू लागतात. तीळ भाजत असताना तिळाचा कलर बदलायला लागतो. तीळ भाजत असताना तीळ भाजले गेले हे कसे ओळखायचे? तर तीळ हे चटचट उडायला लागले की समजून जायचं की तीळ आपले भाजले गेले. आणि त्यावेळेस गॅस बंद करायचा आणि खायला घेतलं तर खायला कुरकुरीत लागतात व खमंग लागतात. साधारणतः 3 ते 4 मिनिट आपल्याला मंद आचेवरती हे तीळ भाजावे लागतात. आता आपले तीळ छान भाजले गेले. आता आपण एका ताटामध्ये हे तीळ काढून घेऊ. तर येथे मी एका ताटामध्ये तीळ काढून घेतलेले आहे. या तिळांची पूर्ण वाफ जाईल तोपर्यंत आपल्याला हे तीळ थंड होऊ द्यायचे आहे. आणि तुम्हाला घाई असेल तर तुम्ही हे तीळ फॅन खाली 5 ते 10 मिनिटं थंड करून घेतले तरी सुद्धा चालणार आहे. 2 वाटी तीळसाठी आपण 1 वाटी शेंगदाणे मंद आचेवरती भाजून घेणार आहे. तर हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहे. ते कच्चे सुद्धा राहायला नको आणि जास्त भाजले गेले तर ते जळतात. म्हणून आपल्याला लक्षपूर्वकच हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. मोजून घेतले तर हे शेंगदाणे 100 ग्रॅम असतील आणि तीळ हे आपण 200 ग्रॅम घेतलेले आहे. ज्या पदार्थांमध्ये तेलाचं प्रमाण जास्त असते ते पदार्थ लवकर भाजले जातात. जसे की तीळ, शेंगदाणे, काजू, बदाम आणि खोबरं लवकर भाजले जातात. आणि अधूनमधून आपल्याला हे शेंगदाणे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. तर आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे. आता आपण हे थंड करून घेणार आहे. तर येथे आपण शेंगदाण्याची थोडी साल काढून घेणार आहे. आणि तुम्हाला शेंगदाण्याची साल न काढता शेंगदाणे असेच वापरायचे असतील तरी सुद्धा चालेल. किंवा आपण याची किंचित थोडीशी साल काढून घेतली तरी सुद्धा चालेल. आता तीळ आणि शेंगदाणे थंड झालेले आहे. आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊ. तर हे तीळ फिरवत असताना मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. तीळ वाटून झालेले आहे. हे तीळ असे मोकळे मोकळे वाटले गेले पाहिजे. तर येथे आपल्याला ह्या तिळाची खूप बारीक पावडर सुद्धा करायची नाही. थोडं जाडच राहू द्यायचं आहे. तीळ जास्त बारीक फिरवले गेले तर लाडू खायला चिकट लागतात. तर येथे मी शेंगदाण्याची थोडी साल काढून घेतलेली आहे आणि आता आपण शेंगदाणे सुद्धा वाटून घेणार आहे. शेंगदाणे सुद्धा आपल्याला मोकळे मोकळे फिरवून घ्यायचे आहे. शेंगदाणे वाटत असताना शेंगदाणे चिकट व्हायला नको. तर यामध्ये थोडी चव चांगली यायला हवी म्हणून आपण यामध्ये थोडं जायफळ किसून घेणार आहे. तर यामध्ये आपण जायफळ किंवा वेलची पूड घातलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही दोन्ही वापरले तरी चालेल. आणि यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर येथे आपण 2 वाट्या गूळ किसून घेतलेला आहे. तर येथे आपण याच वाटीने तीळ मोजून घेतलेले आहे आणि याच वाटीच्या मापाने आपण आता गूळ सुद्धा मोजून घेणार आहे. घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने हे साहित्य मोजून घेतले तरी चालेल. तर आता आपण यामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर येथे आपण गुळाचा ना पाक करून घेतलेला आहे ना गूळ विरघळून घेतलेला आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण येथे तीळ गुळाचे लाडू बनवून घेणार आहे. हे व्यवस्थित मिक्स करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे. आणि हे सुद्धा आपल्याला मिक्सर चालू बंद करूनच फिरवून घ्यायचं आहे.
मिक्सरमध्ये फिरवत असताना गुळाला पाणी सुटायला नको. असं मोकळं आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. थोडं मिक्स करून आपण यामधील गाठी वगैरे मोडून घेणार आहे. तर येथे पाक बिघडला म्हणायचं काम नाही आणि पाक कडक झाला हे सुद्धा म्हणायचं काम नाही. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे लाडू बनतात. आणि आपण पाक बनवला तर लाडू आपल्याला पटापट बनावे लागतात. पाक जोपर्यंत गरम असतो तोपर्यंत. पाकाचे लाडू केले तर लाडू बांधत असताना हात भाजतात. अशा पद्धतीने लाडू केले तर ना हात जळायचं टेन्शन ना पाक कडक होण्याचं टेन्शन. अशा पद्धतीने आपण आरामशीर लाडू बनवू शकतो. तर येथे आपण छोटे छोटे आकाराचे लाडू तयार करून घेणार आहे. तुम्हाला मोठ्या आकाराचे लाडू बनवायला आवडत असतील तर तुम्ही मोठ्या आकाराचे सुद्धा लाडू बनवू शकता. अगदी एका हाताने सुद्धा आपण हे लाडू तयार करू शकतो. एवढ्या साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण तिळगुळाचे लाडू बनवू शकतो. अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेणार आहे. तर येथे मी 200 ग्रॅम तीळ घेतलेले आहे. त्यामध्ये माझे 20 ते 25 लाडू बांधून झालेले आहेत. तर येथे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत. तर यातील मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखवणार आहे. अगदी मऊ व दाणेदार आपले लाडू तयार झालेले आहेत. तर तुम्हाला आजचे तिळगुळाचे लाडू आवडले असतीलच याची मला खात्री आहे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा आजचे तिळगुळाचे लाडू तुम्हाला कसे वाटले. अशा पद्धतीने तुम्ही तिळगुळाचे लाडू नक्की करून बघा.